नवनीत राणांच्या पराभवाचा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालाय असं बच्चू कडू म्हणतात। नवनीत राणांच्या पराभवाला रवी राणा जबाबदार असल्याचं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। काही जण कर्मानं पडत असतात असं बच्चू कडूंचं वक्तव्य आहे। बळवंत वानखडे विजयी झाल्याचा आनंद बच्चू कडू यांनी व्यक्त केलेला आहे। पाहूया आपण। अमरावती लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागले होते, कारण का महायुतीमधील घटक पक्ष म्हणजे आमदार बच्चू कडू यांनी प्रहारचा उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात दिला होता। नवनीत राणांना कुठल्या परिस्थितीत पाडणारच अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली होती। आता अखेर नवनीत राणांचा पराभव झालेला आहे आणि याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आहे। तो काय सांगणार, नवनीत राणांचा पराभव झाला? खरं तर पराभवामागं रवी राणाचाच मोठा हात आहे। रवी राणाची वर्तणूक, त्यांचं प्रत्येकासोबत केलेले वाद, पण काही जण आपल्या कर्माने पडतात, त्याचं एक हे मोठं उदाहरण आहे। आणि मग अशा वेळेस माझ्यासारख्या माणसाला घरात येऊन मारू, आणि मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये दिनेश भाऊ सारखा एक चांगला कार्यकर्ता आम्हाला भेटला, म्हणून कार्यकर्त्याला वाटलं का एका कार्यकर्त्यासोबत आपण न्याय केला पाहिजे, आणि मग या निवडणुकीच्या माध्यमातून आपण मुद्दे सुद्धा नेता येईल या दुहेरी तिहेरी उद्देशातून आम्ही ही निवडणूक लढली। निश्चितच नवनीत राणा यांचा पराभव झाल्याचा आनंद अमरावतीलाच नाही तर संपूर्ण राज्याला झाला आणि रवी राणा आणि माझी मैत्री केव्हाच होऊ शकत नाही अशी देखील प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।